आपण बनवणार आहोत मोमोज। त्यासाठी साहित्य घेतलंय, एक कोबीचा गड्डा घेतलाय, किसून घेतलाय हा, आणि गाजर घेतलाय, एक गाजर पण किसलाय, डोंबी मिरची आहे 2 मिरच्या त्या पण किसल्यात, लसूण बारीक करून घेतलाय 10-15, आणि अद्रक आहे ना, अद्रक पण बारीक केलाय, तर कोथिंबीर घेतली, थोडी कांद्याची पात घेतली आणि 2-3 मिरच्या ना कापून घेतले। पहिल्यांदा आपण आहे ना चटणी, मोमोजची चटणी असते ना ती करायला घेऊया। त्यासाठी पाणी घेतले 1 तांब्या, त्यात टाकूया लसूण, 10-15 लसणाच्या हे आहेत पुड्या, आणि टमाटे, आणि आता मला बेडग्या मिरच्या नाही भेटल्या ना, म्हणून मी आहे ना काश्मीरी लाल मिर्च पावडर असते ना ती टाकणार आहे। हे पीठ घेतलंय 1/2 किलो, हे मैद्याचं पीठ आहे, चाळून घेतलंय मी, थोडं मीठ टाकूया, थोडं तेल होतोय, 1 माप तेल टाकलं, चपातीला मळतो ना आपण पीठ तसंच मळून घ्यायचं। त्याला 10-15 मिनिटासाठी ना थोडं तेल लावूया, झाकून ठेवूया, 10-15 मिनिटासाठी ना झाकून ठेवूया। आपण आता कढई ठेवली गरम करायला, त्यात तेल टाकूया, 1 थोडं जिरं, टाकूया लसूण, फासून गॅस ठेवायचा, गॅस बारीक नाही करायचा, अद्रक, मगाशी कापून घेतलं ना आपण कोबी, तो टाकूया, चांगलं भाजून घेऊया, जर पूर्ण पाणी सुकवून घ्यायचं आपल्याला। गाजर घेऊया, गाजर आणि डोंबी मिरची, याचं पण पाणी पूर्ण सुकूपर्यंत याला परतून घ्यायचं।
टाकायच्या अगोदर, तर आपण टाकूया आता. आता कांद्याची पात टाकूया. चांगलं सुकत आलं ना एकदम, मग आपण दुसरा मसाला टाकू. आता भाजत आलंय आपलं चांगलं. हे बघा आज चांगलं फडफडीत झालंय. त्याच्यात टाकूया मसाले. अर्धा चमचा गरम मसाला, आमचूर पावडर जास्त नाही टाकत मी, अर्धा चमचाच टाकते. आणि आपण 2 चम्मच सोया सॉस टाकूया. 2 चम्मच सोया सॉस. आणि हे सर्व मिश्रण आपण आता एकत्र करूया. चवीप्रमाणे मीठ जास्त नाही टाकत, कारण का आमचूर पावडर पण टाकले ना म्हणून. सारण चांगलं हे झालंय फळफळीत. स्टफिंग आहे आपले मोमोजच्या आतमध्ये. आता हे आपण गार करून घेऊया. कोथिंबीर टाकूया. शिजले आपले टमाटे, काढून घेऊया. गरम आहे ना. मीठ टाकूया आपण आता ह्याच्यात. आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे ना ते टाकूया. मला मिरच्या नाही भेटल्या ना म्हणून. दोन चमचे हे बारीक करून घेऊ. आपली मोमोजची चटणी तयार. तिखट गोड म्हणून थोडीशी साखर टाक. मोमोजची चटणी थोडीशी तिखट गोड असावी म्हणून थोडीशी त्याच्यामध्ये साखर ऍड केली आहे. त्याने त्याला गोड आणि तिखट असा दोन्ही चव आले. झाले आपले 10-15 मिनिटं. पीठ आपलं झालंय चांगलं. स्टफिंग तयार झाली आहे मोमोजची. आपण कढई घेऊया. थोडं हाताला पीठ लावून घेते. ना त्याचे गोळे काढून छोटे छोटे. थोडस पीठ लावलंय, लाटून घेऊया. चपातीला लाटतो ना तसंच लाटायचं. जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही.
याच्यात सारण भरूया. झालं आपलं एक मोमोज तयार. ठेवूया इथं. असंच करूया. आपण आहे ना मोदक कसं बनवतात तसं बनवूया. अशाच प्रकारे बाकीचे पण बनवून घेऊया. आता आपण पाणी ठेवूया. जास्त नाही, थोडंच लागतं. आता आपण पाणी गरम करायला ठेवलं ना, सारण ठेवूया. पाणी तापलं आपलं, हे ठेवूया आपण. मोमोज आता स्टीमिंग साठी तयार आहेत. आता आपण मोमोज स्टीमिंग किती वेळासाठी ठेवायचं? 8-9 मिनिटांसाठी ठेवायचं. 8-9 मिनिटांसाठी स्टीमिंगला मोमोज ठेवले. झाले आपले 9 मिनिटं. आता आपण काढूया नंतर. झाले आपले मोमोज तयार. झाले आपले मोमोज तयार. बनवून बघा आणि सांगा. हे बघा, आतमधली स्टफिंग खूप छान प्रकारे हे झालेली आहे.
enjoy the veg momos.